बातमी प्रशांत कोरटकरला 28 मार्च पर्यंत म्हणजे 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कोरटकरला कोर्टाच्या बाहेर आणल्यानंतर शिवप्रेमी आक्रमक झाले होते। यावेळी प्रशांत कोरटकरच्या अंगावर शिवप्रेमी धावून गेले। शिवप्रेमींकडून कोरटकरला मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। 3 दिवसांची पोलीस कोठडी, कोरटकरच्या अंगावर शिवप्रेमी धावले। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। कोरटकरला तेलंगणातल्या मंचिर्यालमधून अटक करून कोल्हापुरात आणण्यात आलं। जुना राजवाडा पोलीस ठाण्यातच त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली। कोरटकरला कोर्टात हजर करण्याआधी शिवप्रेमींनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती। हातात चपला घेऊन शिवप्रेमी आक्रमक झाले होते। त्यामुळे पोलिसांनी कोरटकरला पाठीमागच्या दरवाजातून बाहेर काढत कोर्टात हजर केलं। कोर्टातला युक्तिवाद संपल्यानंतर काही शिवप्रेमी कोरटकरच्या अंगावर धावून गेले। न्यायालयाच्या पायरीवरून कोरटकरला घेऊन पोलीस येत होते। त्यावेळी पोलीस गाडीच्या एका बाजूला असलेले शिवप्रेमी कोरटकरच्या अंगावर धावून गेले। त्यामुळे पोलिसांनी कोरटकरला दुसऱ्या बाजूने गाडीत बसवलं। कोरटकरला सध्या राजारामपुरी पोलीस ठाण्यातल्या कोठडीत ठेवण्यात आलंय। जसं आता त्याचे एक सहकारी कोणीतरी सापडलेले आहेत, परीक्षित का काही नाव आहे त्यांचं, आणि याच्या व्यतिरिक्त पण इतर लोकांनी त्यांना मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे कोणाकोणाला त्यांनी मदत केली, ते कुठे कुठे जेवले, इनफॅक्ट माझं तर म्हणणं आहे काय काय जेवले, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे। हे एका उन्मादातून त्यानं फोन केलेला होता, आता हे सिद्ध झालंय। आणि त्या व्यक्तीला वाचवणारी कुठली तरी यंत्रणा आहे, म्हणूनच 1 महिना झाला तो सापडत नाही आणि 1 महिन्यानंतर तो सापडतो। ती पूर्ण त्याला कोण इतर सपोर्ट करत असल्याशिवाय होणार नाही। ती कुठली यंत्रणा आहे ती पोलीस दलानं शोधून काढा।